तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावमध्ये मोर्चा। कडेगाव येथे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ संविधान बचाव लोकशाही बचाव मोर्चा आंदोलन करण्यात आले। तुकाराम मुंढे यांना किमान 3 वर्षाचा स्थिर कार्यकाल द्यावा, त्यांची बदली करू नये आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा शासनाने गौरव करावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती। मोर्चाचे आयोजन पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख यांनी केले। यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, क्रांती सेनानी विचार मंच किरण लाड, सुभाष पाटील यांच्यासह शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यापूर्वी शासनाला लेखी निवेदन देऊनही कोणतेही उत्तर मिळाले नसल्याने नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले। पाणी संघर्ष समिती, शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच पदाधिकारी, सर्व शेतकरी संघटना पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांचा समावेश होता। प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र कडेगाव शहरात पाहायला मिळाले। या मोर्चासाठी सर्व पक्षीय म्हणजे सत्ताधारी वगळता सर्व पक्ष, सर्व सामाजिक संघटना, शेतकरी संघटना आणि सर्व RPIच्या संघटना यांनी आज या मोर्चामध्ये सामील होऊन आपल्या सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। सरकारनं यापुढे जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर ज्याप्रमाणे नाना पाटीलांनी, क्रांतिशील नाना पाटीलनी पत्रे मारो धोरण अवलंबलं होतं किंवा GD बापूंनी अनेक गुप्त राऊंड प्रश्न केले होते, त्याप्रमाणे आम्हाला या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून यांचा खिमा करावा लागेल। मुंढे साहेबांना पाठिंबा देत आहोत। शेतकरी संघटना व इतर संघटनांच्या वतीनं आज आम्ही भेसळयुक्त जे पदार्थ असो किंवा सौंदर्य प्रसाधने असो किंवा खतं असो, याविषयी जे काही भेसळ चालू आहे त्याविषयी तुकाराम मुंढे साहेबांना पाठिंबा देत आहोत आम्ही। आणि त्यांची जी बदली आहे ती बदली रद्द करण्यासाठी आम्ही बदली नको, सन्मान हवा। कारण तुकाराम मुंढे साहेबांनी दूध, भेसळ, बंदी असलेला गुटखा, अन्नपदार्थ, औषधं हे भेसळयुक्त जे आहे ते धडाकेबाज कारवाई करून थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याला यश येत आहे। आणि लोकांचे जीवन हे चांगले आरोग्य राहावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत। तरी त्यांची बदली होऊ नये, त्याला 3 वर्ष कार्यकाल द्यावा ही आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे। आणि त्याच्यानंतर त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी म्हणून शासनानं गौरवण्यात यावं, यासाठी पण आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला होता, परंतु शासनानं त्याचं उत्तर आम्हाला दिलेलं नाही। आम्ही लेखी मागितलं तर शासनाला त्याचं उत्तर दिलं नाही, म्हणून आज मुंढे साहेबांच्या समर्थनार्थ आम्ही हा मोर्चा काढलाय। कडेगाव तालुक्यात जो मोठ्या प्रमाणात गुटखा चालू होता तो बंद झालेला आहे। भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ सर्व बंद झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आरोग्य धन संपदा असा तुकाराम मुंढे साहेबांच्यामुळे झालेला आहे। आणि इथून पुढच्या कार्यकाळात जो त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे तुकाराम मुंढे साहेबांचा, तो पूर्ण करावा। त्यांची महाराष्ट्र शासनानं बदली करू नये हीच आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील जे मुख्यमंत्री आहेत त्यांना विनंती